तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, पण माझ्यासाठी स्पेशल आहे कारण मी पहिल्यांदा जातोय कुठल्या तरी प्री वेडिंगला. म्हणजे मी प्री वेडिंग नाही करत आहे, मी प्री वेडिंगला फक्त जात आहे. असो अनुभव म्हणून एखादा पुढे कधी कामी पडेल तर जाऊया पहिल्यांदा. खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये कारण आज आपल्या अर्पिता ताई आणि तेजू जीजूंचा आहे प्री वेडिंगचा शूट. तर सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता आता किती वाजले, 6 वाजत आहेत आणि मी 5लाच उठलोय. तर 5 वाजतापासून उठलेलो आहे, डोळ्यात झोप दिसतच आहे. तर हे काही विषय नाही, जाऊया माहोल करूया आणि काय काय होते प्री वेडिंग शूटमध्ये आणि काय आहे स्टोरी पुढे माहीतच पडेल. खूप मजा येणार आहे, तर नक्की कंटिन्यू करा. आणि आता वेळ होतोय, आपण निघूया, चला. तर मित्रांनो, सकाळी सकाळी मी निघालो मानसीकडे जायला. 6 वाजले होते आणि सकाळी आपल्याकडे माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये खास काकड आरती निघत असतात सकाळी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कार्तिक पौर्णिमेपर्यंत. तर इथे पोचलो. असं रस्त्याने जाताना इतकं सुंदर सकाळी सकाळी मला कावड आरतीचं दर्शन झालं आणि बघा किती सुंदर जात आहे सर्वजण. तर हा व्लॉग तर लेट झाला, कार्तिक पौर्णिमा झाली आणि त्याच्यामुळे ते संपलं सुद्धा असेल. तर मित्रांनो, पोचलोय मी मानसीकडे आणि मानसी बघा काय म्हणतोय. तर आता लेट्स गो फॉर प्री वेडिंग शूट. ओ माय गॉड, बरं सांगितलं, पहिलेच सांगितलं होतं. निघताना सांगितलं मी लोकांना. आता प्री वेडिंग माझे डोळे झोपीचे आहेत आणि काय माहिती हाऊ इट टर्न्स आउट. डायरेक्ट उचलून आणलेला आहे. माझा ऑडिओ ऐकवायचा, माझा कॉल ऐकवायचा. कॉल केल्यानंतर फोनवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून देईल तुम्हाला, टाकून देईल की किती फोन आले होते, मी एका फोन मध्ये उठलो की नाही येतं. आणि हा उठल्यानंतर यांनी मला पण ओळखलेलं नाहीये की कोण. यांनी म्हटलेलं कोणाची वेडिंग, म्हणजे आता एवढी झोप मला वाटलं मानसीचीच आहे. आणि मला म्हणत आहे की तू रोज माझी झोप खराब करते. आपण एक मिनिट नको नाही, माझा ऑडिओ कॉल कसा भंगार आवाज आहे, जवळ घेतो असा बसतो खूपच आहे. आता सर ओ माय गॉड, डिलीट झाला नाही, डिलीट झाला असतं तर बरं असतं. आणि आता तुम्ही ऐका याचा कॉल ऐका, हो ऐका. झोप खराब करता तुम्ही. आज प्री वेडिंग आहे, झोप काय खराब करता उठलो का? कोणाचं वेडिंग आहे? झोपेतून उठलो का आधी? कोणाचं वेडिंग आहे म्हणजे? अबे प्री वेडिंगचं शूट आहे ना आज. किती पण झालं, किती पांचट. कोणाचं वेडिंग आहे, उंट घोडा हत्ती सगळ्यांचे आवाजाने आणि तेव्हा कुठे आपल्यासमोर आता हजर झालेला आहे. आणि माझा लुक बघ किती छान दिसतोय मी. आणि माझं पण लुक बघा, मी पण किती छान दिसते. चीन टपाक डबडब, चीन टपाक डबडब. तो मागे आम्ही बनवला आहे सो स्वेटर टाईप. आपल्याला एक ऍडवाइस देऊन घे, ते आरजे सारखे आरजे, तर असं आपण ऍडवाइस द्यायची. तर मित्रांनो, थंडीचे दिवस झालेले आहेत, त्यामुळे सर्वांनी स्वेटर घालूनच बाहेर निघावे, नाहीतर काय होईल, तुमचं अकडून जाईल अंग, तुमचं अंग अकडून. पैसे आम्ही वॅसलीनसाठी देणार नाही, तुमचं अंग थंडीतच आहे आपलं लग्न पण दिदीचं. ओ माय गॉड, पण आपलं सकाळी स्वतःची स्वेटर स्वतः अफोर्ड करा. नो प्रॉब्लेम. थंडीच्या दिवसात आंघोळ नाही केली तरी चालून जातं, पण परफ्यूम मारून निघायचं. आंघोळ केलेली नाहीये, पण आंघोळ नाही केली तरी चालते, पण परफ्यूम मारून निघालच पाहिजे, नाहीतर मजाच येत नाही. बाहेर कोणी तुम्हाला बघणारच नाही. आता मला सगळे बघत आहे, आता ही मला बघत आहे, तुम्हाला दिसत नसते पण बघत आहे. तर चला, झाला आमचा टाइमपास, नंतर भेटूया. चला लवकर अर्पिता ताई. चलो 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 केवायसी करायची. चलो मागे पाहतो.
सो 6 वाजता जाऊन सुद्धा आम्ही 8 वाजता निघालो माणसाच्या घरून. 7:30-8 वाजले होते आम्हाला निघायला. तर वेळ झालाच, कारण एक एक जण येण्यात, आणि आमचे मेंबरही जास्तच होते. आमचे कॅमेरावाले 3 जण आहेतच. हा शिरोदा आहे, प्रथमेश आहे, तो गौरव पण आहे. तर हे सर्वजण होते आणि आपले मेंबर घरातले माणसे होती, जिजू, ताई, आणि मधातच आम्ही मग चहाईसाठी थांबलो. थोडा लेट होतच गेला, पण जितकं लेट तितकंच थेट असं म्हणतात, आणि तसंच झालं. खूप मजा येणार आहे पुढे, तर कंटिन्यू करा, कारण खूप भारी व्लॉग आहे हा. व्लॉग माझ्या लाईफमधला सर्वात भारी व्लॉग आहे. तर आमचं फर्स्ट लोकेशन होतं लासूरचं मंदिर, आणि तिथे आम्ही जातोय. आणि जाताना सुंदर नदी लागली आहे मधामध्ये, आणि किती पाणी आहे या नदीला, बघू शकता काय भारी व्ह्यू आहे. तर इथेही शूट करायचं आमचं चाललं आहे विचार, येताना बघू, झालं तर नक्कीच करूया. तर आता आम्ही फायनली गावामध्ये पोचलो, आणि मी फर्स्ट टाईम येतो या मंदिराला दर्शनाला, आणि इथेच आमचं शूट पण आहे, त्यामुळे एकसोबत दोन्ही होत आहे. महादेवाचं खूप जुनं आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे. कोरीव काम वगैरे खूप सुंदर आहे, आता तुम्ही बघणारच आहात. म्हणजे या बहाण्याने आपला एक हाही व्लॉग होऊन गेला, की जसं आपण एखादं एक्सप्लोअर करतो, काहीतरी प्लेस असेल कुठला अकोल्यातलं खास, तर आता मी लासूरला आलो, तर त्याच बहाण्याने आपलं हे प्लेस पण बघणं झालं, आणि खूपच छान प्लेस आहे यार, तुम्हीही नक्की या. तर चला आता बघूया एक एक मजा सर्वांची काय चालली आहे. तसंही काम नाही आहे तुझं, काहीच विषय नाही, तू घरी जा. कुठे गेली ते? पाणी पाजून राहिला. जा ना जरा, ते बॅग बिग तर धर. कशासाठी आणलं आम्हाला आहे ना, आपण चला उचला ते बॅगा. ते म्हणजे मानसी, आपण आलोय, आपण कशासाठी आलो माहितीये ना? लाईट धरायला, बॅग घ्यायला. चला, म्हणजे काय आम्हाला आणलंय, आम्हाला सोबत 2-3. नाश्ता बिष्टा केला वाटते. हे पाय, पोट असं गुडगुड करून राहिलं. मानसी, आपल्या बॅगेत चिवडा आहे ना? मानसी, आपल्या बॅगेत चिवडा. पॅरिसच्या कोणत्या ट्रेननी आला तो अमेरिकेची ट्रेन आहे ती. किती वाजताची ट्रेन होती? 1 वाजता. 4 वाजताची ट्रेन आहे. 9ला कशी काय? लेट झाली ती. अच्छा, 1 तास लेट झाली. अरे किती पागल बनवायला मला. मूड ऑफ झालाय का? झोप झाली? एक नाही झाली. झोपून घ्या मग आता. चला ना, उतरा ना आता. They have no words to describe चला, how mad you are. यू ऑल्सो. चलो, घालवला मूळ. दाखव अंगठी दाखव. असं एवढं खराब मारे ते डायमंड पांगून टाकलं कुठे? कोणी केलं? आजच करतो मी ते बरोबर. कोणी केलं आता? अरे यार, आता केलं. आवाज दे बरं, त्या रोहित दादा कुठे आहे? तुम्हाला दिसलं पाल कुठे? उतरा ना आता, झालं. हा, काय पाहू? चार्जर आहे ना माझ्याकडे. बरं, एक मिनिट. आज रविवार आहे, आज खूप शूट असणार आहे इथे मानसी. मारच खाशील जर झालं नाही तर, व्यवस्थित लक्षात ठेव. चाल. वापस मी पोता आणलेला बेटा, हाडच भरून येईल त्याच्यात. फोटोज काढून राहिले का आपले? जा कोण. सो गाईज, फायनली आपण पोचलेलो आहे लासूरच्या मंदिरामध्ये, आणि बॅक साईडला मंदिर आहे, आणि मी याच्या पण बॅक साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे बघायचं आहे मला व्ह्यू, बघूया आपण कसं आहे. तर मी फर्स्ट टाइम आलो या मंदिराला, नाही खूप सुंदर मंदिर आहे यार, बघू शकता. मूर्त्या बघा काय सुंदर आहेत. म्हणजे एकंदरीत प्री वेडिंगमध्येच आपल्याला पूर्ण मंदिराचा एक ऐतिहासिक व्लॉग पण आपण बघून जातोय. भारी, जबरदस्त. वाव, बॅक साईडला व्ह्यू बघा, क्या बात आहे. सूर्यदेव पण वरती आलेले आहेत, आणि आता उन्हामध्ये शूट करायचं आहे आपल्याला. केलाच नाही, बट एक आहे यामध्ये, कुठल्याही कोपऱ्यात जर सावली भेटू शकते. या साईडला तिथे सावली आहे, थोड्या वेळानं ऊन इकडे येईल तर आपल्याला त्या साईडला सावली भेटेल. त्यामुळे शूटिंगसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे लासूर. अकोल्यापासून मला वाटतं 30 की 35 किलोमीटर हे गाव आहे, दर्यापूर रोडवर. तर तुम्ही नक्की येऊ शकता, कधी यायचं असेल शूटसाठी, दर्शनासाठी. खूप भारी आहे. लावू देत नाहीये, असं आहे का ते? तर चला आतमध्ये प्रवेश करूया. कोण आहे? भेटलं का? अंगुठीची भेटली का रे? ते काय हिरा? अरे रे, कोटीचं नुकसान झालं. जाऊ द्या, महादेवाच्या मंदिरात आहे, दान केलं असं समजून देऊ बस.
दान केला असं समजून आपण हा माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी डोळ्यांपेक्षा जास्त चांगली नाही आहे. डोळ्यांची क्वालिटी अशी हे नाही करत. अरे वा, महादेवाच्या अंगावर उंदीर पण खेळतोय. क्या बात आहे. साप वगैरे नसतो ना रे बा इथे? नाही तर अंदर जाऊन भुसकून निघा एखादा महादेवाच्या अंगावरून. काय झालं? काय अरे तो दारात झाला तर त्या हिरा पडला की तर त्या हिरा पडला परंतु नाही तुला दिसलंच आहे, चेहऱ्यातूनच वाटलं, भेटलं नाही. राजा राणीसोबत राजांची राणींसोबत चर्चा झालेली आहे. प्रधानांनी तिकडे जाऊ नये, कृपया थोडी विश्रांती घेऊ द्यावी. मध्यस्थी नाही घालायचा, नाही तर तलवार नाही घेऊ. मला शिव्या घालून राहिले ते दोघे मिळून कशाला आणलं तो नाही म्हणत होता काय करत होता किल्ल्यावरून कडे नोट करून टाकणार. माझी नाही होऊ शकत भाऊ, सुरुवात नाही केली मस्त आता सुरुवात त्यांनी केली. काय थांबले कोणत्या गोष्टीसाठी? गौरव थांबले, यांचं सगळं सेटअप व्हायचं आहे ना, कॅमेरा वगैरे. एक फोटो काढायचा. सांगतो हा करून टाका तुम्ही स्टार्ट. आता चला. सो इथे आपला शूट स्टार्ट होत आहे. इकून दिला असं थोडं मस्त आलं असतं. मानसी डिस्टर्ब नको, चल इकडे. खाली येऊन जा आणि तेव्हा जे स्टार्ट मध्ये तेव्हा जा. सेंटरला दादा, तू पण सेंटरला रेडी? थांब थांब मागे वाजायचे थोडे. डिस्टर्ब नाही करायचं. ओके, आखे नीचे राहू दे. अरे अरे कसं काम झालं कसं करत असं असतं का? डोक्यावर घेऊन ठेवत. आम्ही येऊन राहा, आम्ही सरकू का? चला चला. तर मित्रांनो, आम्हाला इथे बिनफालतूचं आणलेलं आहे की काम नाही आमचं इथे. आणि आता आम्ही इथे काय म्हणतात त्याला, हेल्पर म्हणून बसलेलं आहे. ते बघा, ते काका किती मस्त बसले, थंडीची उन्हाची मजा घेते. बस आम्हाला हाकल आहे बघा, हे दादाही आलेले ते हाकल, त्यांनी हाकल. आपण तोपर्यंत व्ह्यू बघू. काही जाऊ नको तिकडे. अबे तू तिकडे. आम्ही कुठे जाऊ मग सांगू? आम्ही चाललो तुला मागे मागे आपण बॅक साईड येऊ. चला बॅक साईड. हा, बॅक साईड बघा तुम्ही बघा. नाही आता नका जाऊ, आता नाही जा. आता बघून काही फायदा नाही तुम्हाला. म्हणजे तो ज्वेलर्स वाला म्हणेल आपण जाऊ त्याच्यासोबत, त्याच्याकडे जाऊ आपण. असं कसं काय गॅरंटी दिली होती म्हणा तू? काही नाही असं कसं म्हणेल ना, मला कुठं पडलं हे माहित नाही, शोधून आण म्हणत. काहीच नाही. काहीतरी झालं. काय झालं? आमचा काही अजून त्रास होतोय का? नाही ना? नाही, सांगून दे बाबा. आम्ही नाही असं काही असेल तर आम्ही त्या नदीत जाऊन येतो आंघोळ करून. आंघोळ नाही केली आम्ही. त्यांनी नाही केली, त्याला डुबकी मार पाहिजे. कोण आहे? आंघोळ केली रे बाबा. मी पण केली रे बाबा. डोळ्याची म्हणायचं झोपी असतं. झोपीची दिसून राहिली. ते तर राहणारच आहे. याचा कॉल आला तेव्हा आंघोळ केली ती. अरे बापरे, म्हणजे मी म्हटलं मी इथेच आहे डबकी रोडवर आहे ना. नाही तेव्हा डॉक्टरकडेच होतो. तुला शूट करतील नाही ना. आहे की नाही, डायरेक्ट तू असा. हे पडद्याच्या हिसक्या. मागच्या कलाकारांना घेऊन जायला. मानसी तुझ्या बागे बघ, झेंडा किती मस्त फडकतोय. अशी फक्त ऍक्टिंग केली तर हा असं वाटतंय तुला. नाही इकडे घे थोडा, हात इकडे घे, इकडे घे, समोर घे, समोर घे अजून थोडा. बस बस. अरे थोडा मागे, थोडासा मागे. बस. देखो मानसी का कमाल, ओव्हर ऍक्टिंग की दुकान. बरं बघू दे. आणि इकडे दे, इकडे. सोन साखळी चोरतो का तू? काय चोरतो? सोन साखळी चोरटा.
ह्या काकांना घ्यायचं शूट मध्ये त्या ह्याच्यात ते आजोबांची हेल्प करताना ते आहे की नाही? आजोबा मस्त घेऊ आहे. शकतो यार. आपण अंधळ बनवणार होतो यंदा. ते तर तूच आहे यांना हे आंधळे दोघे. मी नाही आहे का शूट मध्ये. हे असे अंधळ दिसते. चालेल. वो लग्न तो भी चाहिए. या लाईन मधून असे क्रॉस व्हा. असं करा, आय कॉन्टॅक्ट करा. जमते. ये डायलॉग मुझे अच्छा लगा. माझा स्वतःचा अंग हा घेऊ. तू या लाईन तू इकडे हो. हा चला आपण चला. ऐकून या. डिस्टर्ब नको करू माणसी. रेडी 1 2 3 स्टार्ट. कॅमेऱ्याकडे बघायचंच नसतं. काय झालं, पडलं का? अगं सण कुठे रिफ्लेक्शन वेगळे समजा रे तुमच्या चॅनल. रेडी या कंटिन्यू. हे सेंटर आपलं. चालो चालो ना करू रे. चाललो. बोला. तर तुम्हाला पछतावा होत असेल कदाचित, आपण कुठे आलो, आपण हे काय चाललंय, हे यांचं झालेलं आहे, तुमचं बाकी आहे. तर तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दल नाही, तर डिस्कशन वेगळी चालली होती. हा. ते अंगठ्याची चालली होती सध्या. अच्छा अच्छा. अंगठ्याच होतं का? काय एवढं जोरात कसं काय एवढी हा ना, म्हणजे एवढी ते ऊर्जा परत कुठून एकदा आली? आपण ट्राय करू, एकदा परत हात दाबून ते बघू. तर मी ट्राय केलं. हा. दाबरे. काय आम्ही आत्ताच असं try होतं? केलं. हो, असं केलं मी. अच्छा अच्छा हात पकडलं आणि असं फिरवलं. याच्यापेक्षा जास्त काय करणार आहे? अच्छा. अजूनही जोरात दाबलं असेल. हा हा. किती ताकद असेल, हा, वा. किती बचे दाबदार आहे असं विचारा एवढं. काय करणार आहे तो अजून. ठीक आहे, तो विषय जाऊ दे आता. ते झालं. ते महादेवाला दान केलं आपण असं समजून सोडून देऊ. करण्यापेक्षा फक्त आता त्यांना एक समजून सांगायचं, ते मूड ऑफ आहे वाटतं त्यांचं. नाही, त्याला तर आम्ही सांगितलं ना, तुला करण्यापेक्षा जास्त वरची उपाधी भेटली आहे. नाही तर काय, ते दान केलं. दान केलं तू. दान शूर करणं दान शूर करण्याचं वर. त्यांनी कुंडल दिले, तू हिरे दिले. त्यांनी सोन्याचे कुंडल दिले होते, तू हिरे देऊन टाकले ना. बढिया. आता बेबीचे मागे जा. बेबीचे आता 2 स्टेप समोर गेला. बेबी स्टेप. रेडी. किती स्ट्रगल चाललंय या मुलांचा बघा. कधीच लेन्स बदलणं, कधीच काय नाही. कुठे रिफ्लेक्शन वगैरे का तेवढं देऊ शकता. आपल्याला नेलं. गप्पा चालल्या गप्पा. असा कसा हिरा गेला? ऐसा गुम हो गया. अभी कैसे ढूंढना पडेगा. तुम्ही पण काहीतरी बोला. काय थोडं पाय दिसू दे. भारी आहे तो. कसं असते रे? हेच तर माहित नाही, सरळ उलटा कसा धरावा पहिले. हे बघा, नवीन कॅमेरामॅन आमची. नाही एवढे नॅचरल हसा. पायाची लांब करून तो बस. पायाची. अशी याच्यावर हा, दोन्ही पाय असे कर. हा. धरे. ए पर्दा हटाओ. स्ट्रगल करायला लागते. 1 2 3 स्टार्ट. आय कॉन्टॅक्ट. हे बघ, हाताकडे बघ. हे बघ. व्हॅनिटी आहेस तू. आय क्लोज कर बघ. किती सारा सामान आहे माझ्याकडे. बिचार. काय चेंज करायचं? चालू गेला. हे काढणार. हे काढ. 3 करून. लाईट दे इकडून. आता ठीक आहे. तेच मी म्हणून गेली, त्याची चमकी थोडी कमी झालेली आहे. अरे तुटीन ते.
इकडे शो मागे आता. हे गौऱ्या सगळं काढून ठेवलं इथे. ही पिशवी. आता रात्रीचा फील द्यायसाठी तू जेव्हा ते केस वरती करतील तेव्हा बघशील. आधी समोर बघ स्टेट. परफेक्ट गुड. लाईट्स. शोधा हिरा शोधा. करू हिरा 700 करोड का हिरा घ्या म्हणून उत्खनन करू आपण इथे रात्री. मेरे हिऱ्याची दुकान भेटलेली आहे. आता तुझं अपहरण नको देऊ फक्त, नाही तर तुझं काय 65 वर्ष तू हिरा चालला गेला. आपण कुठून आणू? चपला घाल रे. ते शूज आहे काय झालं. अरे पण ते उठत नाही आहे का? मला घे जरा शेरी. नाही मानसी, आमच्या गणेशा वेळेला आम्हाला पाहिजे म्हणा तू. आणि यावेळेस कॅमेरा मानसी यावेळेस या कॅमेऱ्यात काढायला आपण. तोपर्यंत तू किती म्हातारा होशील असं सांगते. म्हणजे तू कधी करणार आहे? 50ची झाल्यावर करणार आहे का लग्न? तू 50चं झाल्यावर लग्न करणार आहे का? सलमान खान बनायचं तुला? इतनी हसी इतनी खुशी. आणि याचा कॅमेराचा मग असं हालीन नाही का हातात थरथर असं. अबे असं काढतात ना फोटो गौऱ्या. हा? आणि मलाही असं मला काहीच करता नाही. शिकवा थोडस. तुला काय शिकायचंय? लाईट दे रे. आय कॉन्टॅक्ट. काय रे ए भिकारी मध्ये त्या खड्ड्यात पडशील. मी नेहमी जे म्हणत असते जा खड्ड्यात पड, वो खड्डा येई है. हे बघ मानसी, त्यानी तो पागल. या आय एम सो टायर्ड नाव. किती ऊन आहे. मानसी किती काळी पडली तू. हो ना यार, ऊन. रियालिटी समोर आली. आणि तू खूप जास्त गोरा पडलायस. मी आहेच गोरा ना. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे बघा छान 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 छान. चांद छुपा चांद के पीछे. निघाला हे दगड उचलून आला का? हे पहा माकड तोंड्या. ते आपलं ताटलीन घेशील कोणी उचलून? होय ताटलीन ते कोणी उचलून घेऊन जाणार. घेशील ते बरोबर. घेतलं सगळं घेतलं. प्रथमेश साऊथ आफ्रिकन लग्नात ओळखून येणार हे तेच होते का प्री वेडिंग मध्ये? लासूरच्या मंदिरात दोन युवकांचे झाले युवा युवती. पडली काळे उष्माघात. तुम्ही तो आवाज नको बस. सांगितलं चेहऱ्याला बघ. मग तिकडे तिथे ए वाव हा पक्षी बघ. बघ चालला मी. 3 अबे ते गरुड आहे तो. है तुझे से कोई इतकं पानसट. स्माइल कहा दे रहे भैया, कहाँ गुम हो. कशी उभी. चल मानसी चिवडा खाता. चल जाऊ. चल चल एकदा सेम आम्ही आलोच. चिवडा खो. गाईज आता पछतावा. गाईज खरं तर आम्हाला पछतावा होऊन राहिला मानसीला आणि मला. ऐक ना मानसी, आम्हाला खूप पछतावा होऊन राहिला. आम्ही कशाला चालू. आमचा एक फोटो नाही अजून काढला कॅमेऱ्यात. आमचं काहीच म्हणजे व्हॅल्यूच नाही आहे इथे. आणि एक तर आम्हाला उपाशी पोटी ठेवलंय सकाळपासून आणल्यापासून 6 वाजता. त्या माणसं म्हणतात दादाकडे. अरे इकडे. अरे दादा चला चिवडा खाऊ आपण. चाबी आहे का गाडी? डिस्कशन सुरू आहे तुमचं. छान वेळ मिळाला तुम्हाला इथे. चला मी काय म्हणतो आपण चिवडा काढतात. चला पाण्याची बॉटल. खूपच मोठा चिवडा आणला रे तू. कोणाकोणाला पुरणार आहे तो? अरे प्रसाद आहे तो. एक एक पोहा देशील का त्यातलं? प्रसाद आहे तो. एक घास सर्वांना भेटला तर खूप झाला. मला काय माहिती एवढे सगळे जण असणार आहे. अकेली केलेला आहे उसने मतलब इलेकाचा. कसा आहे जिजूंकडून नाश्ता आहे त्यामुळे हे फक्त थोडंसं स्टार्टर आहे. अच्छा स्टार्टर तुझ्याकडून आहे. स्टार्टर हे माझ्याकडून आहे. ते पण काल बनवलेला चिवडा आहे पन्नीमध्ये आणलेला पॅक करून. जिजूला भूक असो की जिजूचं पोट तसंच भरलंय. आज जिजू उपाशी आले तर चालतील पण आमचे पोट भरले पाहिजे. सो गाईज डबा पार्टी करूयात. चला मोठा डब्बा आणलेला आहे मी पन्नीमध्ये. पारू नये तुला कुठे शोधू. वॉन्टेड लिहायला गेली म्हटलं. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आता हिरे हरवण्याचा सीझन सुरू आहे वाटते सध्या.
अरे हिरा ती म्हणते एकच हिरा हरवला तुमच्याकडे खाना म्हणते हिऱ्याची म्हणजे ती स्वतः. ओके. तिला म्हटलं तू नको हरवू नाही तर वॉन्टेड लिहा लागेल सगळीकडे आम्हाला कुठेतरी मी याला काय सांगितलं फक्त गावात तेवढा एक सांगून दे की हिरा आहे. याला म्हटलं रात्रीचं उत्खनन करू इथे. 1000 रुपये हे. आपण दुसरी संस्कृती शोधून काढू गौऱ्या. बोलायचं फक्त आपण कडप्पा संस्कृती शोधून काढू. हडप्पा की हडप्पा? हडप्पा होतो हडप्पा आहे ऑलरेडी. कडप्पा शोधू आपण. कडप्पा शोधू. मग एखाद्याची शाटी का ये देखिए सर्कस. डर का माहोल इकडनं चढ म्हणतो सगळी पण. तुम्ही पण बसा ना यावर. आहे माझा खालून हात परत नाही पाय दुखेल तुमचा. कसा झाला जिजू चिवडा? खाल्ला सगळ्यांनी. मी बनवला नाहीये फक्त. जावई बुवांचा मान असते पहिले तुम्ही खाल्ल्याशिवाय आमच्या खाली कसं काय घास. घशा खाली सट खाऊन घेतला. एकदम ग्लो झाला आता जिजूंच्या चेहऱ्यावर. आता ताई फेल पडली. कधी बंद तू आता दिवस 2 मिनिटात त्याच्यातले फुटेज घेतो 2-3. प्रथमेश थकला का इतक्या लवकर? नाही नाही आता नाही. पहिले हा मग नाही नाही. किती भारी दिसतंय तुला मानसी. राहू दे. हा. कुठले पुण्याचे का पुण्याकडचे का? नाही आम्ही अमेरिकेहून आलोय. नाही आम्ही शनी शिंगापूर. बोलते द पंच ऑफ द कॉमेडी जो तू कभी नहीं कर सकता समझा क्या. तू क्या चाहता है मेरे को नहीं लेगा कि तू परत हिरा पडी. नहीं लेगा क्या ब्लॉग परत तो लेना पड़ेगा. हा, जा, तेरे को जा, लेना जा, जा अंदर जा. ए पैकअप आहे का? ए पैकअप पैकअप पैकअप. चलो नेक्स्ट लोकेशन. ए चलो नेक्स्ट लोकेशन. चलो चलो भेटणार नाही राहू द्या चला. मी एकच लोकेशन साठी हायर केलं मला. हो हो तुम्ही यांचं पेमेंट देऊन द्या. यांचं पेमेंट देऊन द्या. त्यांना आंघोळ यांचं पेमेंट देऊन द्या लवकर. यांना पाठवून द्या. अरे त्या नदीजवळ शूट आहे ना. चला नदीत आंघोळा करू. त्या नदीजवळ शूट घ्यायचं. चलो इतकं भारी. जिसका काम उसी को साजे समजा. जिसका बंदर वही नचाय असते. हा का? म्हणजे तू बंदर आहे म्हणून आम्ही तुला नाचवतो. मदारी असतं तू. बंदराला नाचव. तू बंदर आहे म्हणजे तू नाचू राहिली आमच्या इशारा म्हणून तू बंदर आहे. हे काय करते तुम्ही? थांब मी शोधते इथे कुठे पडला होता सांग. बघ 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 लवकर सर. ओ माय गॉड खरंच आहे का? थांब 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 दाखव. तोच आहेत का? तोच आहे. ठेव गडबड त्याला सांगू नको. त्याला सांग. वाव सरप्राईज हा सरप्राईज. चल चल चल. त्याच्यात ते मी त्यांच्या उठी मागते. नाही नाही आता मागूच नको. थांबलं तू काले थांब थांब भाडू दे ना भाडू दे. मी व्हिडिओ काढते भाडू दे. उतरलेले तोंड घेऊन कुठे चालले? सो गाइज हमें गाडी से उतार दिया. आम्हाला गाडीतून हाकलून दिलं यांनी. आणि आता आम्ही बघा गावानी पैदल पैदल आम्ही गावाचा आस्वाद घेत मजा घेत सगळी ग्रामपंचायत वगैरे पाहत करत खेडा करत खेड्यामध्ये आलोय आम्ही. खूप छान असा फील आहे. हे असतंच हे सगळीकडे असतं. आणि इथे सर्वात जास्त गॉसिप्स होतात लेडीज. कुठे नडावर होतात का? खाली बघ. वाव मंदिर बघा कमलेश्वर शिव मंदिर जय भोलेनाथ. तर आम्हाला गाडीतून उतरून कधीच काम चांगलं होऊ शकत नाही. तर काम फसलेलं आहे. आम्हाला गाडीतून उतरायचा नतीजा भोगतलेला आहे सर्वांनी. आता वापस जातोय आम्ही. फक्त गावात फिरून आलो मस्त एक चक्कर मारून आलोय आम्ही. मानसी कसं वाटलं? मजा आली ना? काय भेटलं नाही आणि आम्हाला एन्जॉयमेंट झाली आमची. त्यांचं काही नाही. त्यांचा शूट झाला नाही तो वेगळा विषय. पण आम्हाला वेगळी शाळा पाहिली. मला उतरून टाकलं सगळे. मोठे मोठे चालले गेले. तुला आधीच म्हटलं तू येऊ नको. तुझं काम नाही आहे तरी आली तू विनाकारण. घेऊन जायला
पाहिजे का? रिस्पॉन्स देते ती. मानसी आली, तुझी मैत्रीण आली, घेऊन जायला. तर मित्रांनो, फायनली आमचं लासूरच्या मंदिरातलं शूट झालं. त्यानंतर आम्ही नदीवर गेलो होतो. तिथे आम्हाला काही शूट करायला चान्स मिळाला नाही, कारण गाडी आतमध्ये जात नव्हती. मग आम्ही आलो अकोल्यात रिटर्न राटेपेढेला आणि छान आम्ही इथे नाश्ता केला. खूप भारी असा समोसे, कचोरी वगैरे सर्व काही सर्वांनी आपल्या आवडीचं खाल्लं. आणि मग आम्ही आलो आपल्या नेक्स्ट स्पॉटवर. आणि या प्लेसचं नाव आपल्याला माहिती पडेल नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण पार्ट 2 येणार आहे. आता आपला हा पार्ट 1 आहे, प्री वेडिंग शूटचा पार्ट 1, जो आता तुम्ही बघितला पूर्ण. खूप मजा आली असेल. आणि यापुढेही खूप मजा अजून बाकी आहे, जे पार्ट 2मध्ये असणार आहे. आणि पार्ट 2मध्ये इथला जो तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दिसत आहे, तो मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे पार्ट 2मध्ये. तर नक्की पार्ट 2 बघा, लवकरच येईल प्री वेडिंगचा पार्ट 2. हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच येईल. तर चला भेटूया पार्ट 2मध्ये.